शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पनाही, सर्व दीनता सजान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पित सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पित सारे जीने जान. हात हेही त्याचे कार्या, पाय मार्गी चालाया, नेत्र माझे त्या पाहाया, ओठ स्तुती गावया, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पित सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पित सारे जीने जान. तेजस्वी पदा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान अध्याय 19 31 ते 34 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 19 31 ते 34 ही वचने. तुम्ही ते का सोडिता असे कोणी तुम्हास विचारले तर प्रभूला त्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यास म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशू जो आमचा पुनरुत्थित, त्याच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी योहानकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय त्याची 31 ते 34 वचनं वाचली. या वचनांमध्ये येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचं जे शरीर आहे ते वधस्तंभावरून काढतात आणि आपण पाहतो की तो तयारीचा दिवस होता आणि जे यहुदी लोक आहेत त्यांनी पिलाताला विनंती केली की त्या ख्रिस्ताचे पाय मोडून त्याला त्या क्रुसावरून काढून घ्यावं. ही विनंती त्यांनी केली आणि आपण पुढे पाहतो की तो तयारीचा दिवस होता, मोठा सण होता आणि या कारणामुळे वधस्तंभावरील मृतदेह शब्बाताच्या दिवशी तसेच राहू नये म्हणून त्यांनी पिलाताकडे ही विनंती केलेली आहे, जेणेकरून त्या ख्रिस्ताचं शरीर त्यांना काढता यावं. परंतु आपण पाहतो की त्या येशू ख्रिस्ताचा मृत्यू आधीच झालेला आहे आणि म्हणून शिपायांनी त्या वधस्तंभावर असलेल्या 2 चोरांचे पाय मोडले. परंतु येशू ख्रिस्ताचे पाय त्यांनी मोडले नाही, कारण येशू ख्रिस्ताचा मृत्यू ऑलरेडी झालेला होता आणि त्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे केलेला आहे. आपण या पवित्र वचनांमध्ये हे पाहतो की ज्या भविष्यवाण्या येशू ख्रिस्ताविषयी
केल्या गेलेल्या होत्या त्या भविष्यवाण्या पूर्ण व्हाव्या म्हणून या सर्व गोष्टी त्या क्रूसावर, त्या वधस्तंभावर घडत आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी शिपायांनी केलेली आहे की त्याच्या कुशीमध्ये त्यांनी भाला भोसकलेला आहे आणि त्या ज्यावेळेस भाला भोसकला त्यावेळेस कुशीतून शरीरातून रक्त आणि पाणी बाहेर पडलेलं आहे. माझ्या प्रियांनो, रक्त आणि पाणी हे विशेष करून शुद्धतेचं प्रतीक आहे. आपण पाहतो की येशूची मृत्यूची खात्री करण्यासाठी, तसेच जुन्या करारातील भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी आणि विश्वासणाऱ्यांना पावित्र्य देणाऱ्या त्याच्या रक्ताची आणि पाण्याची शक्ती दाखवण्यासाठी हे घडलेलं आहे. ह्या ज्या गोष्टी घडल्या हे ख्रिस्ताचं सामर्थ्य किंवा त्याचं पावित्र्य दाखवण्यासाठी घडलेले आहे. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या शरीरातून रक्त आणि पाणी बाहेर पडलेलं आहे. माझ्या प्रियांनो, रक्त आणि पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे, सामर्थ्याचे प्रतीक आहे, पाप क्षमेचं प्रतीक आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शरीरातून वाहिलं. इतकंच केवळ नव्हे तर मरणानंतर देखील, त्याचा जो मृत्यू झालेला आहे त्यानंतर देखील त्याच्या शरीरातून पाणी आणि रक्त बाहेर पडलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते त्या समयी देखील त्याच्यामध्ये आहे, कारण तो सर्व समर्थ, सर्व शक्तिमान परमेश्वर आहे. तो पाप क्षमा देणारा, शुद्ध करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून पहिले योहान याचा 1 अध्याय आणि 7वं वचन सांगतं, येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं आणि ते रक्त त्याच्या शरीरातून वाहिलं. आणि माझ्या प्रियांनो, त्याचा मृत्यू झालेला आहे, कारण तो माझ्या आणि तुमच्यासाठी मरण पावला, तो पुनरुत्थित झाला. देवबाप ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो तुझ्या एकुलत्या एका पुत्राबद्दल, ज्याने आमच्यासाठी वधस्तंभावरचं मरण सहन केलं, ते रक्त वाहिलं आणि त्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा केली. आणि आज पवित्र परमेश्वरा, ते सामर्थ्य तू आम्हास दिलेलं आहे की आम्ही त्या सामर्थ्याने इतरांना त्या पाप क्षमेसाठी सांगावं. दे बापा, आम्ही तुझी स्तुती करतो की तू आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-0333. पुन्हा ऐका, 1-800-270-0333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.